नमस्कार, मी धनंजय मोराळे. आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे मी दैफळ वडमोलीचा आहे आणि मी धनंजय मुंडे साहेबांचं काम खूप दिवसापासून करीत आहे. अजितदादा पवार साहेबांच्या गटात तळागाळापाशी जाऊन मी सर्व लोकांचं मी काम करीत आहे. आज कित्येक दिवस झाले. आज आपले देवगावचे जिल्हा परिषद मेंबर असते, त्यांचे वडील असते, त्यांनी काम केलं, पण विकासाची कुठलीही गोष्ट आजपर्यंत कुणीही ह्यांनी केलेली नाही. तर आम्हाला वाटतंय आम्हाला कुठेतरी संधी द्यावा, आमचा विचार करावा आणि आम्ही भावी वाटचालीमध्ये यांच्यासाठी पुढील आमच्या भावासाठी किंवा माझ्या सर्कलमध्ये मी प्रत्येकाचं घरापर्यंत जाऊन सगळ्याचा विकास करू शकतो, सगळ्याचे काम करू शकतो, हीच माझी एक विनंती आहे. माझ्या विडा सर्कलमध्ये मी आजपर्यंत खूप बघितलं, सगळ्यांनी काय केलं, आजपर्यंत कसं केलं. मग आज मला हे थोडं वाईट वाटलं. वाईट वाटल्यानंतर मला वाटलं की ठीक आहे, आपण आज जिल्हा परिषदचं तिकीट जर मागितलं, आज मी साहेबापर्यंत बोललो पण नाही. मी साहेबाला बोलल्यानंतर माझा साहेब पण विचार करते आणि गावातले काही आहेत, काही आमदाराच्या जवळचे आहेत, काही खासदाराच्या जवळचे आहेत, मी साहेबाच्या जवळचा आहे. पण प्रत्येक जण आपापली बाजू घेऊन मांडत आहे. पण मला एक वाटतं, काही लोक, मी एक जणांचा थोडा विचार केला, म्हणून उद्याच्या जरी युती झाली तर आम्हाला तुम्ही सहकार्य करणार, तुम्हाला आम्ही सहकार्य करतो. तर आम्हाला तर ते डायरेक्ट म्हणले, तो कसं काय उभा राहतो बघतो म्हणले. मी म्हणलं असं बोलू नका तुम्ही. म्हणलं तुम्ही उभा राहिल्यानंतर तुम्हाला तिकीट भेटल्यानंतर आम्ही तुम्हाला सहकार्य करू ना, पण आम्हाला जर तिकीट भेटलं तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा, ही आमची एक मागणी होती. पण थोडा माझ्यावर प्रेशर आणला. 2 दिवस झालं मला धमकी येतात, मला बोलतोय, मी तळागाळाशी सगळ्याशी भेटतोय, बोलतोय. पण ह्या लोकांनी माझा थोडा विचार करावा आणि ह्या सर्वसामान्य लोकांचं माझ्याविषयी मन खूप छान आहे. पण काय झालंय, राजकीय हे जे आमचे गाव लेवलचे पुढारी आहेत, देवगावचे पुढारी आहेत, ह्यांनी थोडा माझ्यावर प्रेशर आणलाय. आज न उद्या म्हणजे भविष्यात जर मी तिकीट मागितलं, मी निवडून येऊ शकतो ना 100%. जिल्हा परिषदला निवडून येऊ शकतो, कारण की माझं एक हे सगळ्याशी माझे संबंध चांगले आहेत, म्हणून मी निवडून येऊ शकतो. मला ही गॅरंटी आज मी आणि काल पण होती आणि उद्या पण आहे. माझी गॅरंटी की मी जिल्हा परिषदला निवडून येऊ शकतो. काय झालंय, लोकांनी समजून घेतलंय काम करणारा माणूस कोण आहे. मी आज प्रत्येकाच्या दवाखान्याची अडचण असेल, कुणाची कुठलीही अडचण असेल, मी प्रत्येकाच्या अडचणीपर्यंत फक्त मी सोशल मीडियावर मी दाखवित नाही की मी आज कुठतरी गेलो कुणाला तरी मदत केली असं दाखवित नाही. पण मी प्रत्येकापर्यंत जाऊन पोहोचतोय. पण मी कसा पोहोचतो, मी दाखवून सोशल मीडियावर करीत नाही. मी फक्त दाखवतो काय, समाजाला दाखवून देतो की बाबा मी तुमच्यापर्यंत पोहोचलोय का नाही. एवढी माझी विनंती आहे आणि एवढंच माझं मान्य करावं. वरच्या माझ्या साहेबांनी मान्य करावं आणि सर्वसामान्य तर माझ्यासोबत आहेतच. आता उद्याच्याला अनेक जण आहेत, जिल्हा परिषद प्रत्येकाचीच महिला आहे. मग कोणाची आई असेल, कोणाची भगिनी असेल, त्यामुळे काहीच नाही, मी स्वतःहून मी काम करणार ना. जसे ते करते तसं मी नाही करणार, पण मी स्वतःहून बघून माझ्या आईला सोबत घेऊन मी काम करणार. प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचणार, प्रत्येकाच्या महिलेपर्यंत पोहोचणार, प्रत्येकाच्या महिलेला मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय. निवडणूक आली की सर्वजणच म्हणतात आम्ही सामाजिक कार्य करतो. तुमचं काय म्हणायचं? नाही, सगळ्याच आता समाजाला माहितीच आहे ना. आता तर समाजाला सगळेजण बघतात की काय कार्य आहे आपलं, काय करतो आपण. मी माझं कार्य तर सगळ्याला माहितीच आहे. मी काय करतो ते मी समाजापर्यंत पोहोचतोय, मी समाजाला भेटतोय, मी समाजाला बोलतोय. याच्यानंतर म्हणजे कुठलीही अडचणीमध्ये मी कुठं कमी पडणार नाही. माझी एवढीच इच्छा आहे, जेवढं पाठीमागं जेवढं कमी पडलो नाही तेवढं पुढे पण नाही पडणार.